चिंटी. आपल्या मामा मामीच्या त्रासाला कंटाळलेली चिंटी शेवटी घर सोडून निघाली आहे. जंगली श्वापदांपासून वाचण्यासाठी तिने दुसरा मार्ग निवडला आहे. पण असं बोललं जातं त्या मार्गावर बागुलबुवा आहे. हो, बागुलबुवा, जो लहान मुलांना पळवतो, त्यांना त्रास देतो, असं भूत. पण चिंटी आता खुश आहे. तिची त्या क्रूर माणसांपासून कायमची सुटका झाली आहे. भूत वगैरे यांचा विचार तिच्या मनातही नाही. दुपारची वेळ आहे. ती त्या मार्गाने एकटीच चालली आहे. पुढे काय वाढून ठेवलं आहे याची तिला जराही जाणीव नाही. तिला अचानकच कसलेसे भास होऊ लागले आहेत. रस्त्या बाजूच्या झाडीत कोणीतरी आहे. तशी चिंटी जागेवरच थांबली. तिने इथे तिथे पाहिलं, पण कोणीच दिसत नाही. दिसत नसलं तरी त्याचं अस्तित्व तिला जाणवत आहे. भूत अशी दिवसाढवळ्या नाही फिरत. ती स्वतःचीच समजूत काढत आहे. कदाचित एखादा हिंस्र प्राणी असला तर. या मार्गात खरं तर तितकेसे जंगली प्राणी नाहीयेत, पण तरीही न जाणो, हा देखील जंगलाचाच एक भाग आहे. चिंटी धावतच त्या मार्गाने निघाली. ती धावत राहिली. तिने मागे वळून पाहिलंच नाही. शेवटी ती एका मोठ्या पुलाजवळ पोहोचली. तो पूल एका मोठ्या नदीवर बांधला आहे. ती तो पूल ओलांडू लागली. तोच तिला काहीतरी जाणवलं. तिच्या पाठी बागुलबुवा होता. तो जोर जोरात हसत होता. त्याला पाहून ती घाबरली. ती पुढे जाणार इतक्यात बागुलबुवाने एका आत्म्याला जिवंत केले. ती आत्मा होती बिंडोई नावाची. शीर नसलेला तो फारच क्रूर दिसत होता. त्याला पाहून चिंटी फारच घाबरली. पुढे शीर नसलेली आत्मा, पाठी बागुलबुवा. अशा परिस्थितीत ती पुलावरून सरळ खाली पाण्यात उडी मारणार. तोच बागुलबुवाने पाण्यात गिरहा या भूताला जिवंत केले. चिंटी आता चांगलीच पेचात पडली होती. समोर गेली तर बिंडोई, पाठी गेली तर बागुलबुवा आणि खाली उडी मारली तर गिरहा. तिच्या समोर तीनही भयानक भूत होती. या परिस्थितीत तिला काय करावं काहीच सुचत नाही. ती फार गोंधळली आहे. तिला मदतीची गरज आहे. तिचं एक चुकीचं पाऊल तिच्या जीवावर बेतणारं ठरू शकतं. अशा परिस्थितीत तुम्ही करणार ना तिची मदत? तर मग सांगा, चिंटीने काय करायला हवं? तुमच्याकडे 20 सेकंद आहेत. तुम्ही तुमचं उत्तर लगेचच कमेंट करा. तुम्ही हा व्हिडिओ पॉजही करू शकता. तुमची वेळ सुरू होते आता. तुमची वेळ संपली, पण आता वेळ आली आहे या कोड्याचं उत्तर जाणून घेण्याची. चिंटीच्या पुढे 3 पर्याय आहेत, पण तिन्ही पर्यायांमध्ये तिला भूताशी सामना करावा लागणार आहे. अशा वेळी थोडा विचार करून त्यातलं कोणतं भूत तिला कमी त्रास देऊ शकेल हे पाहायला हवं. बिंडोई. सध्या तरी या तिघांमध्ये बिंडोई हेच एक भूत कमजोर वाटतंय. कारण त्याला मुळात डोकंच नाही. त्याला समोरचं पाहायला डोळे नाहीत, ऐकायला कान नाहीत आणि वास घेण्यासाठी नाकही नाही. अशा वेळी चिंटीने सरळ बिंडोईच्या दिशेने धावत जावं हाच पर्याय योग्य वाटतो आहे. आपण सर्वांनीच सांगितलेला हा पर्याय चिंटीने निवडला आहे. तिने हिम्मत केली आणि ती बिंडोईच्या दिशेने गेली. तिने त्याला धक्का मारला आणि तो सरळ पाण्यात पडला. तुमच्यामुळे आज चिंटी वाचली आहे. तिने तो पूल सुखरूप पार केला आहे. पण बागुलबुवा, त्याचं काय? तो इतक्या सहज चिंटीची पाठ सोडेल का? जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका. चिंटीचा
पुढचा भाग. बागुलबुवा. दर आठवड्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.